नमस्कार मित्रांनो, अमेरिकेचं काय करायचं हा सगळ्या जगापुढे प्रश्न आहे. एरवी वेगवेगळ्या व्यासपीठांवर, वेगवेगळ्या माध्यमांमध्ये, टेलिव्हिजन चॅनलमध्ये, वर्तमानपत्रातल्या संपादकीय पानांवर अमेरिकेवर टीका टिप्पणी करणं, डोनाल्ड ट्रम्प असोत किंवा अमेरिकेचे इतर राजकीय नेते असोत, त्यांच्याबद्दल मल्लीनाथी करणं हा भारतात आणि जगभरात सगळीकडे शिळोप्याचा धंदा झालेला आहे. अमेरिका कशा प्रकारे अनैतिक युद्ध करतं, सत्तांतर घडवतं, शस्त्रास्त्रांचा व्यापार चालत असेल तर चालून देतं, कुठे धर्मांधता वाढवली जात असेल तर ती वाढवून देतं. अमेरिकेचं CIA सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी कशा प्रकारे एक डीप स्टेट आहे आणि तेच अनेक अनैतिक गोष्टींच्या व्यापारामध्ये सहभागी असतात. अनेक प्रकारच्या कथा आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्यामुळे कुठेही युद्ध झालं आणि ते अर्थातच अमेरिकेने सुरू केलं असलं की या युद्धामध्ये अमेरिका व्हिलन म्हणून समोर सादर केला जातो. सगळ्या गोष्टी मान्य आहेत, परंतु आपली अवस्था काय आहे, आपण नेमके कोण आहोत याचा देखील आपल्या सगळ्यांना विचार करण्याची आवश्यकता आहे. मी हे अशासाठी बोलतोय की आत्ता जे युद्ध चालू आहे त्या युद्धामध्ये आता अमेरिका अशा प्रकारे प्रयत्न करते की या युद्धामध्ये इतर देशांनीही सहभागी व्हावं. आता हा खूप महत्त्वाचा प्रश्न. इतर देशांनी म्हणजे कोणी? तर आत्ता तरी जे युरोपीय देश आहेत, जे अमेरिकेचे पहिल्या फळीतले भागीदार देश आहेत, मित्र देश आहेत, त्यांनी. पण दुसऱ्या फळीमध्ये मला आश्चर्य वाटणार नाही की भारतासारख्या देशाकडनंही अमेरिकेने ही अपेक्षा व्यक्त केली तर. आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे. आत्ता जे माध्यमांवर जे कव्हरेज दाखवलं जातं आपल्या की बऱ्याच जणांना युद्ध काय हे कळत नाही आणि त्यामुळे ते कव्हरेज बघून बऱ्याच जणांना वाटतं की अमेरिका इराणला एक मारतंय, इराण अमेरिकेला एक मारतंय. म्हणजे एका प्रकारे समसमान मॅच चालू आहे. टेनिसमध्ये एक गेम हा जिंकतो, एक गेम तो जिंकतो, असं करत करत 6-6 होतं, मग टाय ब्रेकर होतो, मग दुसरा सेट, मग तिसरा सेट, असं 5 सेटची मॅच असते. तशा प्रकारे हे युद्ध चालू आहे. तर हा गोड गैरसमज आहे. या युद्धातला मूलभूत फरक म्हणजे इराण जाणीवपूर्वक अमेरिकेच्या, इस्रायलच्या, आखाती देशांच्या नागरी लक्ष्यांना किंवा नागरी वस्तीला, नागरी केंद्रांना लक्ष्य करत आहे. आणि दुसरीकडे कशा प्रकारे अमेरिका आपल्याकडच्या शाळेतल्या मुलांना मारलं याचं भांडवल करत आहे. हे खरं आहे की अमेरिकेच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये इराणमधल्या शाळेतली मुलं मारली गेली. हेही खरं आहे की अमेरिकेने सुरुवातीच्या काळात असं दाखवण्याचा प्रयत्न केला की ही मुलं इराणच्याच क्षेपणास्त्रामध्ये मारली गेली. अमेरिकेची त्याच्यात चूक नाही आहे. किंवा जर अमेरिकेचं क्षेपणास्त्र पडलं असेल तर मग इराणनी एवढ्या जवळ हा तळ का उभा केला होता, म्हणजे नाविक तळाच्या एवढ्या जवळ ही शाळा का होती, हे कोणालाही पटणं, सहजासहजी पटणं शक्य नाही. की अरे, तर तुम्हीच हल्ला करता आणि वर म्हणता आम्हाला हल्ला करायचा तर तुम्ही शाळा एवढ्या जवळ का ठेवली. आणि त्यामुळे टीका होणं, कोणत्याही योजनेशिवाय हे युद्ध सुरू केलं म्हणून अमेरिकेवर टीका होणं, किंवा मग हे युद्ध 4 दिवसात आटपेल म्हणून हे युद्ध सुरू करणं आणि आता सगळ्या जगाला त्याची किंमत भोगायला लावणं, या सगळ्या गोष्टीसाठी अमेरिकेवर टीका होणं हे स्वाभाविक आहे. परंतु जर उद्या अमेरिकेने या युद्धातून हात काढून घेतले, एक दिवस ट्रम्प यांनी घोषित केलं की बस हो गया, अभी मेरे को बोर हो रहा है, मी हे युद्ध थांबवतो, तर मग काय होणार आहे? मग पुढचं जग कसं असणार आहे? कारण अमेरिकेचं आखातापासून फारसं काही अडलेलं नाही आहे. कारण आज अमेरिका जगातला सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे. हे खरं आहे की अमेरिकेची रिफायनिंग कपॅसिटी अजून वाढायला खूप वाव आहे. 50 वर्षात अमेरिकेने एकही रिफायनरी बांधलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट, अमेरिकेला हे आपण जागतिक महासत्ता आहोत हे बिरुद मिरवायला आवडतं आणि त्याच्यामुळे सगळ्या जगाच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्याकडे लोकांनी आपल्याला विचारावं असं अमेरिकेला वाटतं.
पण जर त्यांनी ते केलं नाही तरी काही त्यांचं अडलेलं नाही आहे. अमेरिका आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण आहे, तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे. व्यापाराचा मुद्दा केला तर चीनकडनं, प्रशांत महासागरातनं, पॅसिफिकमधनं अमेरिकेपर्यंत गोष्टी येऊ शकतात. म्हणजे आखातातलं युद्ध थांबलं नाही तर सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं होणार आहे, तर ते आखाती देशांचं होणार आहे. आखाती देशांचं म्हणजे संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, कुवेत, इराक, ओमान या देशांचं सगळ्यात जास्त नुकसान होणार आहे. त्याच्याहून मोठं नुकसान कोणाचं होणार आहे, तर इराणचं होणार आहे. कारण लक्षात घ्या, अजूनपर्यंत अमेरिकेने इराणविरुद्ध भयंकर हल्ले केलेले नाही आहेत, नागरी वस्त्यांना लक्ष्य केलेलं नाही. आणि म्हणून 2 आठवडे झाले या युद्धात 1600 लोक मारले गेलेले आहेत. जगातल्या इतर भागातली युद्ध जर बघितली, रशिया युक्रेन युद्धामध्ये 10 लाखाहून जास्त लोक मारले गेलेले आहेत. 10 लाख म्हणजे तुम्ही बघा, अर्थात हे 4 वर्ष चालू आहे, पण 10 लाख म्हणजे एका वर्षाला जवळपास 2.5 लाख. एका वर्षाला 2.5 लाख म्हणजे एका महिन्याला 20,000 जवळपास लोक या युद्धामध्ये मारले गेलेले. तुलनेने या युद्धात 15 दिवसात 1600 लोक मारले गेलेले आहेत. याचं कारण अमेरिका जाणीवपूर्वक नागरी वस्त्यांवर हल्ले करत नाही आहे. इराण जे हल्ले करते त्याच्यात कुठे 1 माणूस मरतोय, 2 माणसं मरतायत, याच्याहून मोठं नुकसान इराण करू शकत नाही आहे. हे किती दिवस चालेल हा प्रश्न आहे. पण इराणची जी ताकद आहे नुकसान करण्याची, ते मुख्यतः आर्थिक नुकसान करण्याची ताकद आहे. आणि त्यामुळे अमेरिकेने जर हात काढून घेतले तर सगळ्यात जास्त नुकसान आखाती देशांचं होणार आहे. जीवाचं नुकसान होणार नाही आहे, पण त्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे. कारण एक दिवस दुबईचा इंटरनॅशनल एअरपोर्ट बंद राहिला, किंवा एक सीझन तिथे पर्यटक आले नाहीत, किंवा तिथे जे अब्जावधी डॉलरची गुंतवणूक केली त्यात आघाडीवर भारतीय लोकच आहेत. म्हणजे भारतातला सगळा काळा पैसा, पांढरा पैसा हा आज एका प्रकारे भारताची आर्थिक राजधानी मुंबई नसून दुबई असल्यासारखी परिस्थिती झालेली. तेव्हा जर नुकसान होणार आहे ते जसं आखाती देशांचं होणार आहे, तसं भारताचंही नुकसान होणार आहे. तसंच नुकसान हे युरोपचंही होणार आहे. कारण या मार्गामध्ये म्हणजे भारत किंवा पूर्व आशिया, आग्नेय आशिया, भारत, आखाती देश, युरोप हा मार्ग जर बंद राहिला तर सगळ्यात जास्त नुकसान युरोपचं होणार आहे. कारण युरोप अनेक प्रकारच्या गोष्टींसाठी या भागावर अवलंबून आहे. त्याला पर्यायी मार्ग म्हणजे चीनचा बेल्ट रोड मार्ग, जो चीनपासनं मध्य आशियातनं युरोपपर्यंत जातो, पण तो सध्या फारसा कार्यरत नाही आहे. कारण रशिया युक्रेन युद्धामुळे रशियावर निर्बंध आहेत आणि त्यामुळे सगळ्यात जास्त नुकसान युरोपचंही होणार आहे. आफ्रिकन देशांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे. तुलनेने याच्यात अमेरिकेचं नुकसान कमी होणार आहे. आणि त्यामुळे एक दिवस अमेरिका म्हणले की बस हो गया, आप देख लो क्या करना है, मेरे को कुछ फरक नाही पडता है. तर मग काय करणार? अमेरिकेच्या नावाने बोटं बोलणार, अमेरिकेला शिव्या घालणार, काय वाईट आहे, दुष्ट आहे, माझे तळतळाट लागतील, ट्रम्प कधी सुखी होणार नाही वगैरे असं बोलणार. काय करणार तुम्ही? आणि त्यामुळे ही गोष्ट अतिशय गंभीर आहे. हे खरं आहे की अमेरिकेने आता 50,000 सैनिक या भागात तैनात केले, आणखी 2,500 सैनिक मागितलेत. त्याने आता युरोपीय देशांना सांगितलं की तुम्ही पण याच्यामध्ये उतरा. त्यांनी फ्रान्स, ब्रिटन वगैरे 1-1, 2-2 युद्धनौका पाठवतील, पण याच्यात हात घालायची त्यांची इच्छा नाही. आणि त्यामुळे जर हे घोंगडं भिजत राहिलं तर मग बाकीच्या देशांनाही याबाबत काहीतरी करावं लागेल. 2 पर्याय आहेत. एक तर तुम्हाला थेट इराणशी संधान बांधून किंवा इराणकडे भीक मागून, गयावया करून किंवा इराणशी वाटाघाटी करून, जे काही म्हणाल ते, म्हणजे असंही नाही आहे, मी सगळ्या जगासाठी म्हणतो, मी भारतासाठी म्हणत नाही आहे. भारत सामर्थ्यवान देश आहे, तो पोझिशन ऑफ पॉवर इराणशी बोलू शकतो. पण थायलंडसारखे देश आहेत, बांगलादेशसारखे देश आहेत, ज्यांना काही देशांना गयावया करून, काही देशांना सामोपचारांनी काहीतरी पदरात पडतंय का हे बघावं लागेल. दुसरीकडे इराण जरी आत्ता उपद्रव मूल्यामुळे अशा भावनेत असला की आपण काही करू शकतो, पण उद्या जर अमेरिकेने ते खर्ग आयलंडवरचं पेट्रोलचे स्टोरेज टँक्स आणि हे सगळं उद्ध्वस्त केलं तर इराणची अवस्था, देशाची अवस्था सोमालियाप्रमाणे किंवा येमेनप्रमाणे होणार आहे. इस्लामिक राज्यव्यवस्था तिथे चालू राहील, पण देशाचा सगळ्यात मोठा निर्यात असलेला, देशाचा सगळ्यात मोठा उद्योग असलेला खनिज तेलाचा उद्योग बंद पडला तर इराणची जी राज्यव्यवस्था आहे त्यांना देखील एका प्रकारे तालिबानप्रमाणे किंवा सोमालियाप्रमाणे किंवा येमेनप्रमाणे राज्य करावं लागेल. आणि त्यामुळे
मार्ग काढण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. पण अमेरिकेला म्हणजे ही घाण त्यांनी केलेली आहे, त्यांना ती निस्तरावी लागणं अशी अपेक्षा असणं स्वाभाविक आहे. पण अमेरिकेचा आत्तापर्यंतचा इतिहास बघितला तर त्यांनी हात झटकले तर आश्चर्य वाटणार नाही. आणि त्यामुळे सगळ्यांनी पुढे येणं, याच्यातनं मध्यम मार्ग काढणं. मध्यम मार्ग असा असणं की ज्याच्यामध्ये इराण अण्वस्त्र बनवू शकणार नाही. आपल्याला वाटतं जर भारताकडे अण्वस्त्र आहेत, पाकिस्तानकडे आहेत, तर इराणकडे का असू नयेत? कारण इराण हे एक धर्मांध राज्यव्यवस्थेचं आहे. जगभरातल्या दहशतवादी संघटनांना इराणचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे जर इराणकडे अण्वस्त्र असायला पाहिजे असं आपल्याला तात्विक मत असेल, तार्किक मत असेल, तर मग त्याच आधारावर सौदी अरेबिया ही अण्वस्त्र बनवलं नाही तर ते पाकिस्तानकडनं विकत घेईल. तुर्कीला अण्वस्त्र हवं आहे. या सगळ्या भागात अण्वस्त्र असणं किंवा अशा प्रकारची विचारसरणी असलेलं सरकार असणं ही चांगली गोष्ट नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा आपण विचार करतो, कागदावर युद्ध बघताना सगळ्या गोष्टी 2 डायमेन्शनल दिसतात, 2D दिसतात, पण प्रत्यक्षात मात्र त्याला अनेक अँगल असतात. आपल्याकडे अजून मेंटॅलिटी आहे ही समाजवादी मेंटॅलिटी आहे. म्हणजे भाजप सरकार येऊन 12 वर्ष झाली तरी मानसिकता ही समाजवादी मानसिकता आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी आपण त्या अमेरिका मुर्दाबाद 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 अशा याने बघतो, पण ते तसं नाही आहे. अमेरिका आणि भारत कितीही भांडणं झाली, कितीही ट्रम्प यांनी केलं तरी शेवटी भारताला पुढे जायचं असेल आणि जर तुमच्या पुढे चीन आणि अमेरिका असे 2च पर्याय असतील, तिसरा पर्याय आपल्याला एवढ्याच शक्य नाही आहे. मार्ग काढणं हा पर्याय आहे, पण पुढे जाण्यासाठी आपल्याला कोणाचा तरी हात पकडावा लागणार आहे. अजून आपल्याला बरीच मजल माजायची. कारण अमेरिकेचं दरडोई उत्पन्न किंवा युरोपचं दरडोई उत्पन्न आपल्या 20 पट जास्त आहे, 30 पट जास्त आहे. एवढी मजल मारायला आपल्याला कोणाची तरी साथ, भक्कम साथ, बाकी सगळ्यांना आपण सबका साथ सबका विकास करणारच आहोत, पण कोणाची तरी भक्कम साथ लागणार आहे. आणि ती जर चीनची घ्यायची का अमेरिकेची घ्यायची असा जर प्रश्न असेल, कारण आता 2च आहेत, तिसरा कोणी नाही आहे. रशिया नाही आहे. रशिया एक दुबळा देश आहे. रशियाची अर्थव्यवस्था खंक आहे, भारताच्या निम्मी अर्थव्यवस्था आहे. तो आपला मित्र आहे आणि मित्र राहायला पाहिजे. पण रशियाचा हात पकडून आपण पुढे जाऊ शकत नाही, कारण रशियाने चीनचा हात पकडलेला आहे. आणि त्यामुळे ही निवड करायची वेळ आली तर आपल्याला अमेरिकेचा हात पकडावा लागणार आहे. आणि त्यामुळे हे सगळं ठीक आहे, पण ट्रम्प यांचा जर संयम ढळला आणि त्यांनी हात काढून घेतले तर सगळ्यात जास्त नुकसान होणाऱ्या देशांमध्ये युरोपप्रमाणे, आखाताप्रमाणे आपला देखील समावेश असणार आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.